म्हणाला शेवटचे आता 6 बॉल शिल्लक आहेत, 19 बनवायच्यात। कोणता गोलंदाज इथे मात्र वापरला जाईल याकडे देखील मात्र सर्वांचं लक्ष असणार आहे। तर आपण पाहतोय एकाच इनिंग मध्ये जर कोणत्याही बॅट्समन इथे जर लगातारचे 3 षटकार खेळले, कशाही पद्धतीने 3 सिक्स जर ह्या ठिकाणी खेळले तर मयूर भाऊ गिरी आणि संजू भाऊ गिरी यांच्या वतीने 1100 रुपयांचं कॅश प्राइज जिंकलं जाणार आहे। शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय धावा बनवायच्यात अजूनही 19, 6 चेंडू 19। कोण जिंकणार, कोण इथे सेमीफायनल मध्ये पोहोचणार, तर बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय ज्या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं संघाला आतापर्यंत ह्या ठिकाणी मात्र तारलंय तो गोलंदाज गणेश पोखरकर। रिव्हर्स किरण खोबरेच्या बॅट मधून आपण पाहतोय बॉल आउट ऑफ द पार्क। चरण षटकार, 6 धावा। कॉम्पिटिशनला माझ्या पुढे नाही चालत डांगडिंग। छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा। श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार। जिगर वालों को डर से कोई वास्ता नहीं होता, जिगर वालों को डर से कोई वास्ता नहीं होता, हम वहां भी कदम रखते हैं जहां कोई रास्ता नहीं होता। किरण खोबरेचा हा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय। शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि 13 धाव्यांची गरज। क्रीडा रसिकांना माझी विनंती असेल, मॅच आवडली असेल तर दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या। शेवटचे 5 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज। कोण पोहोचणार सेमीफायनल नंबर 2 मध्ये? एका बाजूला आपण पाहतोय संजू भाऊ गिरी 11 लोणी, तर दुसऱ्या बाजूला श्री साई छत्रपती लोणी। हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये। पुढे एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा बॉल फील्डर तिथे कोणताही नसेल, सामन्यातील हवा काढून टाकणारा हा किरण खोबरेच्या बॅट मधून आलेला सुंदर असा चौकार, 4 धावा। आता मी नाही कोणाला बी फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार। श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ। 6 धावा या ठिकाणी आल्यात। लगातारचा दुसरा षटकार तुम्ही या ठिकाणी पाहताय। शेवटचे बॉल शिल्लक आहेत 4 आणि धावा बनवायच्या तिथे 7। 4 चेंडू 7 धावा। लागोपाठचे 2 आलेत, तिसरा येणार का? हो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल इथे तुम्ही पाहताय गणेश पोखरकरच्या माध्यमातून तुम्ही पाहताय इथे डॉट बॉल आलाय। आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं या ठिकाणी मात्र श्री साई छत्रपती लोणी संघाला मात्र बॉलिंगच्या माध्यमातून तारणारा हा गोलंदाज आहे। पुढे एकदा तयार आणि याच बरोबर इथे मात्र बॉल पोहोचतोय बॉडी लाईन पार आणि इथे आपण पाहतोय फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार। श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील। शेवटचे 2 बॉल आणि 1 धावेची गरज। मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर। 2 चेंडू 1। विभागाशी या गोष्टी बद्दल खरं तर चर्चा केली। गणेश पोखरकरला तुम्ही पाहिलं असेल आतापर्यंत खरं तर संघाला तारणारा हा गोलंदाज आहे, तर दुसऱ्या बाजूला आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आहे। काय होणार? शेवटचा बॉल जोपर्यंत केला जाणार नाही तोपर्यंत मॅचचं भविष्य करणं हे मैदानाच्या आतमध्ये फार कठीण असेल। शेवटचा 1 चेंडू, 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 1 धावेची गरज। 2 चेंडू 1। हलक्या तण बॉल खेळलाय, याबरोबर तिथे विनिंग रन्स आणि संजू भाऊ गिरी 11 ही टीम मात्र सेमीफायनल मध्ये जाऊन क्वालिफायर 2 दाखल। विजयी टीमचं स्वागत, विनिंग टीमचं या ठिकाणी आपण पाहतोय स्वागत खरं तर असणार आहे। खूप जबरदस्त मॅच जी पाहायला मिळाली आणि किरण खोबरे आपण पाहतोय आतापर्यंत खरं तर अतिशय जबरदस्त कामगिरी किरण खोबरेच्या माध्यमातून जे पाहायला मिळाले। आणि दोन्ही टीम्सला माझी विनंती असेल आपण शेक हँड करा, एका लाईनीमध्ये आपण बाहेर या। खेळाडू वृत्ती दाखवणं, स्पोर्ट्स स्पिरिट दाखवणं हे देखील मैदानावरती फार गरजेचं आहे। दोन्ही टीमचं या ठिकाणी स्वागत। तर ह्या ठिकाणी ह्या स्पर्धेच्या अगदी 4थ्या क्रमांकावरती विराजमान होणारी टीम आपल्याला ह्या स्पर्धेला मिळालेली आहे, त्याची ती टीम आहे श्री साई छत्रपती लोणी। ही टीम स्पर्धेच्या 4थ्या क्रमांकावरती विराजमान होताना तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळेल।